परमात्मा एक युवक युवतीचे महाअधिवेशन पारशिवनीमध्ये पार पडले। आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी व्यसनमुक्तीवरती युवक व युवती यांचे महाअधिवेशन घेण्यात आले। त्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा झुमदेवजी आणि वाराणसी आई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। मंचावर उपस्थित नगरपंचायत अध्यक्षा सुनीताताई प्रकाश डोमकी, माजी नगरपंचायत अध्यक्षा प्रतिभा कुंभलकर, नगरपंचायत उपाध्यक्ष दीपक शिवरकर, सामाजिक कार्यकर्ता दिवाकर भोयर, रमेश बिरणवार, बिकेंद्रजी महाजन, नगराध्यक्ष विजय भुते, सतीश साकोरे, पुढाकार समाचार उपसंपादक विमल त्रिपाठी, पंकज चौधरी, रामचंद्रजी सराटकर, नरसाळा तसेच पारशिवनी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक मंचावर उपस्थित होते। या सर्वांनी व्यसनमुक्तीवर मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच लक्ष्मणजी मेहर यांनी मोहन देशमुख, नरेंद्र बर्वे, भावराव चकोले मुक्काम बोरी, शैलेश नगरे मुक्काम रामटेक, प्रदीप बादुले उपसरपंच बोरी, गोविंद मोहनकर मुक्काम रामटेक यांचा लक्ष्मण मेहर यांच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला। तसेच कार्यक्रमाला रामटेक, पारशिवनी, दुधाळा, परसोडा, गोंदिया, लाखनी, साकोली, अर्जुनी, मोरगाव, नागपूर, सावनेर, मोहाडी, छिंदवाडा, बालाघाट इत्यादी गावांवरून सेवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। मुख्य आयोजक बजरंग मेहर, देवचंद मेश्राम, अध्यक्ष व मार्गदर्शन आनंदधाम पारशिवनी, गणपतजी चौरे, मार्गदर्शक अमरनगर सोमेश्वरजी मस्के, मार्गदर्शक पालोरा, ब्रह्मानंद नंदनवार नागपूर, राजूजी तिथरमारे नागपूर, दिवाळूजी मेश्राम, आशिषजी उपरकर, संभाजी सूर्यवंशी, आनंदराव मस्के, प्रकाशजी खंडाते, सुनीता देवारे, अरुणजी चौधरी, वंदना मेश्राम, गोपालजी केळवदे, गौतमजी सावरकर, देवचंदजी मुळे, प्रफुल्ल मेश्राम, कसरू मात्रे, राजेश मात्रे, राजेश राऊत, देवेंद्र सायरे, बबलू पचारे, दिलीप बरोदिया, योगेश मोहनकर, अमित नागोसे यांनी कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न केले। त्याआधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला। पण लक्ष्मणजी मेहर बाबूजी यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांनी पत्रकारांचा कुठेही उल्लेख केला नाही। तसेच पत्रकारांची कुठेही बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती। रामटेक क्षेत्राचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट। सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे। संपर्क क्रमांक 80 94 29 41। आपल्याला माहित आहे की नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उघडण्यात आलं, टाटा कॅन्सर हॉस्पिटल उघडण्यात आलं। माणसाला जीवनामध्ये जर काही मिळालं नाही तर तो व्यसनाच्या अधीन जातो। कोणाला दारूचा शौक लागते, कोणाला खर्रा गुटख्याचा शौक लागते। आणि पहिले माणूस दारूला पिते की माणूस खर्रा खातो, मग नंतर खर्रा माणसाला खायला सुरुवात करते, मग दारू माणसाला खायला सुरुवात करते। आणि त्या कुटुंबावर जे संकट येते त्याच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने शब्दातून व्यक्त करता येत नाही। आणि आपल्या देशाला महाशक्ती करण्यासाठी माननीय मोदीजी यांनी संकल्प केलाय विकसित महाराष्ट्र 2047चा संकल्प आपण केला। एकदा आपल्या सरकारच्या तिजोरीचा पैसा हजार लोकांच्या आरोग्य सेवेवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला तर विकास कामावर अडचण निर्माण होतो। त्यामुळे प्रत्येक माणसाला देशभक्ती दाखवायची असेल तर काही सीमेमध्ये जाऊन लढून बंदूक हातात घेऊन लढण्याची गरज नाही। आपण आपल्या गावात राहून देखील देशासाठी खूप मोठं काम करू शकतो। आणि नाही काही करू शकतो ठीक आहे, इथं राहून तुम्ही वृक्षारोपण करा, इथं राहून स्वच्छता करा। आणि नाही काही करू शकतो तर किमान सरकारच्या तिजोरीचा पैसा विनाकारण तुमच्या कॅन्सरवर खर्च होईल अशा पद्धतीचं तरी व्यवस्थापन निर्माण करू नका। माणसाचं आयुष्य हा अमूल्य आहे। पुनर्जन्म याचं एकही उदाहरण आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही। आणि रोज आपण आपल्या आयुष्यातील एक दिवस जगत असतो, म्हणजे गमवत असतो। आणि या आयुष्यामध्ये जितके दिवस आपल्याला पृथ्वीमध्ये आपण आलो तितके दिवस आपल्या आनंदाचे गेले पाहिजे। आपल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या लोकांना त्रास होऊ नये, समाजाला त्रास होऊ नये, आपल्यालाही त्रास होऊ नये। आणि एक उत्तम आणि सशक्त समाज घडवायचा असेल तर या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तोच आहे। आणि मला विश्वास आहे की आजच्या मार्गदर्शनात आणि प्रबोधनात आपण बरंच काही मार्गदर्शन आपण घेतलं असेल। आणि उद्याचा सशक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आवश्यक आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं एका माणसामुळे मिळालं नाही,
प्रत्येक माणसाचं छोटं मोठं योगदान असतं. महात्मा गांधीचा, भगतसिंगचा आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसचा आहे, सर्वांचाच आहे. तसे या देशाला चांगलं करण्यासाठी मुठभर हाताच्या लोक हात प्रयत्नाने देश चांगला होणार नाही. तोपर्यंत या देशातील प्रत्येक माणूस हा जबाबदारीने वागणार नाही, जबाबदारीने काम करणार नाही आणि स्वतःमध्ये बदल करणार नाही, समाज सुधारणा करणार नाही, तोपर्यंत आपला देश हा महाशक्ती होऊ शकत नाही. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला योग्य दिशा मिळाली असेल अशी अपेक्षा करतो. आणि अधिकचा वेळ न घेता कारण सर्व शिक्षक महाराष्ट्राचं अधिवेशनाची माझी वाट पाहत असल्यामुळे आपली क्षमा मागतो. भाऊजीला एवढंच म्हटलं तुम्ही रॅलीत येईल, परंतु रॅलीत येऊ शकलो नाही, परंतु कार्यक्रमात उपस्थित झालं. खूप खूप धन्यवाद. सर्वांना नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राजेंद्रजी दहाये खमारी हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. राजेंद्रजी दहाये खमारी. सगळे जवळ या इकडं. बसा इथेच बसा. राजेंद्रजी दमाहे खमारी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार सचिनजी खंडार LIC सिनियर इन्शुरन्स ऍडवायझर केरडी हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो. इथे भगवंत कृपा जागृत आहे. आपण एकतेने भगवंताला आणि बाबांना प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा सुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवंत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक आनंदाम रामटेक शाखा पार्श्वनी च्या वतीने आज या पार्श्वनी नगरीमध्ये भव्य दिव्य असा युवक युवतींचा व्यसनमुक्ती अधिवेशन मेळावा आज या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेवर हवन कार्य पार पडले. ठरलेल्या वेळेवर रॅली शोभायात्रा पार पडली. त्यानंतर पाहुण्यांचे आगमन झाले. दीप प्रज्वलन, स्वागत सत्कार झाले. बैठक सुरू झाली आणि आता शेवटचा टप्पा